हवामान प्रणालीच्या सक्रियतेमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरामधील प्रणाली सक्रिय, मंगळवारपर्यंत काही भागामध्ये मुसळधार तर विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले। 3049 क्युसेकने विसर्ग सुरू। नदी काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडण्यात आले। 97,417 क्युसेकने वैनगंगा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। ठाण्यामध्ये हरिनिवास सर्कल परिसरामधील 70 वर्ष जुन्या निकम हाऊसच्या सज्जाचा भाग कोसळला। सुदैवाने जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। इमारत रिकामी करण्याच्या सूचना सध्या प्रशासनाकडून देण्यात आल्या। वाशिमच्या राजुरा शहरामध्ये जुन्या बोरवेलमधून चक्क गरम पाणी येत असल्याचा प्रकार घडलेला आहे। आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत। पाणी गरम होण्याचे कारण अहवालाच्या नंतर स्पष्ट होईल। नांदेडच्या हदगावामधील शिरड गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलकुंभामध्ये मृत पक्ष्यांचे कुजलेले अवशेष सापडले। जलकुंभाची तातडीने निर्जंतुकीकरण आणि दोषींवरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। ऊसाच्या पिकावरती आलेल्या रेड रॉट रोगराई आणि अल निनोमुळे साखरेच्या उत्पादनामध्ये घट झाली। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचा दावा आहे। देशामध्ये 280 लाख टन गरजेच्या तुलनेमध्ये 25 लाख टन अतिरिक्त साठा असल्याची देखील माहिती। पुण्याच्या मांजरीत सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांची भेट। लवकरात लवकर तोडगा काढा, अन्यथा आम्ही आंदोलनामध्ये उतरू, रोहित पवार यांचा सरकारला इशारा। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। मनोज जरांगेंना धमकी दिल्याचाही आरोप आहे। पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते। नाशिकमधील व्यावसायिकाला 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकी। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानं 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली। स्पोर्ट्स साहित्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन आलाय। पोलिसांकडून याचा तपास सुरू झालाय। भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा या ठिकाणी ग्रामसभेच्या दरम्यान महिला पोलीस पाटील भारती चौधरी यांना विजेचा धक्का बसला। माईक हातामध्ये घेताच त्यांना विजेचा धक्का बसला। प्लास्टिक दाणा कंपनीच्या परवानगीवरून सुरू असलेली ही वादळी ग्रामसभा अखेर तहकूब करण्यात आली आहे। नाशिकमध्ये 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची 2 लाख रुपयांना विक्री। खोटे दस्तऐवज तयार करून आणि खोटे नातेवाईक उभे करून विवाह लावून दिल्याचं सांगून मुलीची विक्री करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीचे सांगोला तालुक्यामधील एका तरुणाशी बनावट लग्न लावून विक्री करण्यात आली। चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल।